नमस्कार मैत्रिणींनो, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मी आज तुमच्यासाठी खूप खास विषय घेऊन आले आहे, माझं मंगळसूत्र कलेक्शन। तर मंगळसूत्र हा आपल्यासाठी फक्त दागिना नाही आहे, तर आपले सण, परंपरा आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून मंगळसूत्राला पाहिलं जातं। जर तुम्ही पूर्वीच्या काळी बघाल तर आपल्याला दिसून येतं की काळ्या मण्यांची पोत आणि मध्ये सोन्याच्या वाट्या अशा प्रकारे मंगळसूत्रांच्या डिझाईन्स आपल्याला दिसायच्या। पण आजकाल जर तुम्ही बघाल तर मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये सोने, डायमंड, प्लॅटिनम, चेन, शॉर्ट, लॉंग असे वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला दिसतात। तर माझ्याकडे या मधलं जे कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। बऱ्यापैकी माझ्याकडे या सर्व कलेक्शनमधले डिझाईन्स आहेत। चला तर मग सुरुवात करूया। तर सुरुवात करतानाच आपलं एव्हरग्रीन मंगळसूत्र म्हणजे आपल्या लग्नातलं मंगळसूत्र, ज्याच्यामुळे आपल्याला एक सौभाग्यवती अशी ओळख मिळते। तर लग्नातलं मंगळसूत्र म्हटलं की ते सोन्याचंच आलं। तर मी तुम्हाला दाखवते माझं लग्नातलं मंगळसूत्र। तर माझ्या लग्नातलं मंगळसूत्र हे अशा प्रकारे होतं, ज्याच्यामध्ये 2 वाट्या आणि कडेला सोने आणि काळे मणी असं मिक्स होतं। तर तुम्ही पाहाल तर हे डिझाईन त्यावेळी ट्रेंडिंग होतं, त्यामुळे मी अशा प्रकारे डिझाईनमध्ये घेतलेले, ज्यामध्ये चेनसुद्धा तुम्हाला दिसून येते। याच्या सेंटरला पेंडंट होतं, पण ॲक्च्युली आपल्याकडे लग्नामध्ये अशी पद्धत आहे की ज्या 2 वाट्या असतात त्याच्यामध्ये एकामध्ये हळद आणि एकामध्ये कुंकू भरतात। तर अशा पद्धतीने होण्यासाठी मी ह्या पेंडंट चेंज करून 2 वाट्या तिथे लावून घेतल्या होत्या। तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये या वाट्यांवरती सुद्धा खूप छान अशी नाजूक डिझाईन आहे आणि हे असं लेटेस्ट डिझाईनचंच तुम्ही म्हणू शकता। अशा प्रकारे हे मंगळसूत्र आहे जे माझ्या लग्नातलं आहे। तर अशा प्रकारे हे सोन्याचं पहिलं मंगळसूत्र माझ्याकडे आहे। त्यानंतर मी तुम्हाला जे दाखवते ते दुसरं सोन्याचं मंगळसूत्र दाखवते, जे सुद्धा पारंपरिकच आहे। तुम्ही कोणत्याही पारंपरिक उत्सवामध्ये ते घालू शकता किंवा एखादी ट्रॅडिशनल साडी वगैरे ट्रॅडिशनल लुक जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्ही त्या प्रकारे घालू शकता। जर तुम्ही बघाल तर त्याची डिझाईन काही अशी आहे। तर हे 3 लेयर्समध्ये तुम्हाला दिसून येतं। तर अशा प्रकारे याचे 3 लेयर्स आहेत। बेसिकली हे जे मणी आहेत हे मी मणी सेपरेट घेतले होते। जर तुम्ही बघाल ज्या बाळाच्या मनगट्या असतात तर त्या मनगट्या अशा प्रकारच्या मण्यामध्ये असतात, त्या ओवून घेतल्या जातात। तर तशा प्रकारचे हे मणी आहेत, तुम्ही बघा अतिशय छान अशी डिझाईन आहे या मण्यांवरती सुद्धा। आणि हे लहान मणी साईडला आणि मध्ये मोठे मणी, सो मी हे 3 लेअरमध्ये असं घेतलेलं होतं आणि हे नंतर ओवून घेतलेलं होतं। तर तुम्ही बघू शकता हे खूप छान असं दिसतं। आणि जर तुम्ही हे एकच मंगळसूत्र जरी घातलं तरी तुमचा गळा पूर्ण असा भरून दिसतो, तुम्हाला दुसरा कोणताही दागिना घालायची वरती गरज नाही। त्यानंतर तुम्ही एखादं लॉंग मंगळसूत्र किंवा लॉंग एखादी गळ्यातलं काहीही घालू शकता। तर अशा प्रकारे खूप छान लुक येतो। मी इथे साईडला एखादा फोटो जर माझ्याकडे असेल या मंगळसूत्रावरचा तर तोही अटॅच करेन। तर खूप छान असं मंगळसूत्र आणि खूप स्वीट आणि शॉर्टमध्ये आहे। तर याबद्दल मला खूप लोक विचारतात। तर ॲक्च्युली हे कुठूनही म्हणजे रेडीमेड नाही आहे, तर हे मी ओवून बनवून घेतलेलं आहे। तर खूप सारे कॉम्प्लिमेंटसुद्धा येतात मला की कुठून घेतलं हे मंगळसूत्र। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे मणी घेऊन तुमच्या आवडीनुसार ज्या डिझाईन आहे तर तशा प्रकारे ते ओवून घेऊ शकता। अशा प्रकारचं मंगळसूत्र खूप छान दिसतं, खास करून ट्रॅडिशनल लुकवरती तर खूप छान दिसतं। त्यानंतर जे नेक्स्ट मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवणार आहे ते सुद्धा ट्रॅडिशनल प्लस मॉडर्न यांचं मिलाप आहे म्हटलं तरी चालेल, बिकॉज यामध्ये ट्रॅडिशनल प्लस मॉडर्न असे दोन्ही टच आपल्याला दिसून येतात। जर तुम्ही बघाल तर अतिशय नाजूक असं हे मंगळसूत्र आहे। जर तुम्ही सेंटरला बघाल तर ट्रॅडिशनलमध्ये जसे असतात मणी पिंक कलरमध्ये तशा प्रकारचे आहेत। आणि साईडला जर तुम्ही बघाल तर अतिशय नाजूक अशी काळ्या मण्यांची पोत आहे। तर हे सुद्धा तुम्ही ट्रॅडिशनल लुकवरती किंवा कॅज्युअल लुकवरती सुद्धा घालू शकता। ऑफिसमध्ये वगैरे सुद्धा हे खूप छान दिसून येतं। जेव्हा ऑफिसमध्ये एखादा ट्रॅडिशनल डे वगैरे असतो त्यावेळीसुद्धा हे मंगळसूत्र खूप छान दिसतं। तुम्ही बघू शकता किती छान आणि नाजूक असं दिसतंय हे। तर अशा प्रकारचं एक मंगळसूत्र तुमच्याकडे सुद्धा नक्की असायला हवं। त्यानंतर जी नेक्स्ट डिझाईन मी तुम्हाला दाखवते आहे तर ती आहे सिल्वरमधली। तर मध्ये सिल्वरमध्ये खूप सिल्वर टोनमध्ये बेसिकली खूप ट्रेंडिंग होतं, जे नवरात्रीमध्ये दागिने असतात सिल्वर स्टाईलमधले तशामध्ये म्हणत आहे मी। तर ही इमिटेशन ज्वेलरी आहे बेसिकली।
तर तुम्ही बघू शकता हे ट्रॅडिशनलमध्ये मोडतं मंगळसूत्र. तर मध्ये ठुशी टाईपमध्ये जे असं असतं किंवा कोल्हापुरी साजला जसा मणी असतो मध्ये तशा टाईपमध्ये आहे. आणि साईडला जे आहे ते ठुशीची जी माळ ओवली जाते त्या प्रकारे हे मणी ओवले आहेत. आणि साईडला काळ्या मण्यांची पोत. बेसिकली जर तुम्ही बघाल तर ज्या मालिका होत्या खंडेराय वगैरे त्याच्यात म्हाळसा वगैरे म्हाळसा देवीने वगैरे अशा प्रकारचं मंगळसूत्र घातलेलं तुम्हाला दिसून येईल. तर हे सुद्धा खूप छान दिसतं. बघा तुम्ही किती छान असा लुक येतो ह्याच्यामुळं. एक जरी मंगळसूत्र असं छानसं घातलं तरी खूप छान दिसतो, आपला गळा खूप उठून दिसतं. तर हे आहे, हे शॉर्टमध्ये आहे मंगळसूत्र. याच्यामध्येच एक लॉंगमध्ये सुद्धा आहे माझ्याकडे. तर लॉंगमध्ये जे आहे ते 32 इंचांचं आहे, कारण की मला मोठे मंगळसूत्र फार आवडतात. तर अशा प्रकारे हे लॉंगमधलं आहे, ज्याच्यामध्ये मोराचं पेंडंट आहे आणि त्याच्यामध्ये ग्रीन आणि पिंक कलरचे स्टोन दिसत आहेत आपल्याला. आणि साईडला हे सिल्वर मनी आणि ब्लॅक मनी ह्यांची पोत दिसते. तर हे सुद्धा मंगळसूत्र खूप छान दिसतं. मिनिमल लुक येतो ह्याच्यामुळे. हे एक जरी घातलं तरीसुद्धा खूप उठून दिसतं, कारण की हे लॉंग आहे आणि पेंडंट असं खूप भरजरी दिसतं आहे पेंडंट. त्याच्यामुळे ह्याच्यावरती मॅचिंग कानातले सुद्धा तुम्हाला भेटून जातात. तर त्यामुळे तुमचा लुक असा खूप छान असा दिसून येतो. त्यानंतर जे नेक्स्ट मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे डायमंड मंगळसूत्र. तर डायमंड मंगळसूत्र खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. कोणतीही पार्टी फंक्शन असेल तर ऑफकोर्स आपण डायमंड मंगळसूत्रच घालतो. आणि जर तुम्हाला पार्टीवेअर साडी असेल तर त्याच्यावरती ट्रॅडिशनल मंगळसूत्र घालायला नाही आवडत. त्यामुळं अशा प्रकारचं मंगळसूत्रसुद्धा माझ्याकडे आहे. तुम्ही पाहाल तर हे माझं डायमंडचं मंगळसूत्र आहे. हे सिल्वरमध्ये आहे. याचा कलर वगैरे काहीही जात नाही, कारण की हे मी खूप चांगल्या शॉपमधून घेतलेलं आहे. आता मी गेली 2 वर्ष वापरते. बऱ्याच वेळा मी हे कित्येक महिने काढतही नाही, तरीसुद्धा ह्याचा रंग वगैरे आहे तसा आहे, काहीही कलर गेलेला नाही आहे. तर हे असं डायमंडमधलं याचं पेंडंट आहे आणि याला काळ्या मण्यांची पोत आहे. जर तुम्ही बघाल तर डायमंडमध्ये मोस्टली काळ्या मण्यांची पोतच छान दिसते, कारण की जर तुम्ही गोल्डनमध्ये किंवा सोन्यामध्ये जर डिझाईन्समध्ये जर पोत लावली तर ते डायमंड जे असतं ते उठून दिसत नाही, त्याला एवढं शोभा येत नाही. आणि तुम्हाला हे मोस्टली मिनिमल लुकसाठीच हवं असतं, जेणेकरून ऑफिसमध्ये किंवा एखाद्या पार्टीला किंवा फंक्शनल साडीवरती जावं. तर त्या ठिकाणी जर तुम्ही असे सोन्याचे वगैरे मंगळसूत्र घातले त्याऐवजी जर अशा डायमंडचे मंगळसूत्र घातले तर ते खूप छान आणि उठून दिसतं. तर अशा प्रकारे हे ब्लॅक मण्यांमध्येच खूप छान दिसतं. त्यामुळे मोस्टली लोक जर तुम्ही बघाल तर त्यांचं हे काळ्या पोतमध्येच हे मंगळसूत्र असतं. त्याच्यानंतर हे जे आहे हे शॉर्टमध्ये आहे, म्हणजे याची लेंथ थोडीशी मोठी आहे, खाली येते थोडीशी. पण नॉर्मल आहे, म्हणजे आपल्या जे शॉर्ट मंगळसूत्र असतं तेवढंच आहे हे. त्याच्यानंतर डायमंडमध्येच माझ्याकडे एक लॉंग मंगळसूत्रसुद्धा आहे. तर लॉंग मंगळसूत्रसुद्धा तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये घालू शकता, म्हणजे पार्टीवेअर साडीवरती वगैरे कधीही घालू शकता. तर अशा प्रकारचं माझ्याकडे लॉंग मंगळसूत्र आहे. तर लॉंग मंगळसूत्राची सुद्धा जी पोत आहे ती 32 इंचाचीच आहे. जर तुम्ही याची पोत बघाल तर ही पोत नॉर्मल पोतसारखी नाही आहे. तर हे तुम्हाला चमकत असेल, दिसत असेल, चमकतं हे थोडे स्टोन. तर हे क्रिस्टलमध्ये आहे. ही पोत जी आहे ती क्रिस्टलमध्ये आहे. बघा हे चमकतं आहे थोडं, बरोबर का. तर हे क्रिस्टलमध्ये मिळतं असं, हे नवीन ट्रेंडिंग आहे. तर ह्याने सुद्धा खूप छान असा लुक येतो. आणि हे जे होतं हे मी पेंडंट वेगळं घेतलं होतं आणि ही चेन वेगळी घेतली होती आणि त्यानंतर मी हे जॉईन करून घेतलेलं आहे. तर हे सुद्धा खूप छान दिसतं अशा प्रकारचं मंगळसूत्र. त्यानंतर नेक्स्ट जो प्रकार आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे, तो म्हणजे चेन मंगळसूत्र किंवा जे नवीन लेटेस्ट फॅशनचे मंगळसूत्र आहेत त्यामधलं. तर मी हे ऑनलाईन घेतले होते. तर मी ब्रँड तुम्हाला नाही दाखवत कोणता होता, पण हां. तर हे अशा प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये आलं होतं. तर तुम्ही बघाल तर ह्यात 2चा सेट होता, बाय 1 गेट 1 अशी ऑफर होती तेव्हा. तर हे जे वरचं मंगळसूत्र आहे हे कॅटरीना कैफ मंगळसूत्राची कॉपी आहे. सेम एक्झॅक्ट तसंच आहे मंगळसूत्र. आणि जे खालचं मंगळसूत्र आहे ते बटरफ्लाय दिसतंय तुम्हाला. साईडला एक रिंग आहे आणि त्याच्यामध्ये बटरफ्लाय आहे. जर तुम्ही बघाल तर इथे थोडेसेच काळे मणी आहेत आणि साईडला चेन दिसून येते. तर मी तुम्हाला हे दाखवते ओपन करून.
तर जे मी तुम्हाला म्हटलं होतं हे आहे कॅटरीना कैफ स्टाईलमधलं मंगळसूत्र. तर तुम्ही बघाल तर साईडला पूर्ण काळ्या मण्यांची पोत आहे. त्यानंतर आपल्याला काही गोल्डन मणी दिसत आहेत आणि त्याच्यानंतर ब्लॅक मनी चेन आणि असं खाली मस्त असं पेंडंट, अशा प्रकारे हे मंगळसूत्र आहे. खूप छान दिसतं हे सुद्धा. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे ते बटरफ्लायवालं मी जे तुम्हाला म्हटलेलं. तर ह्यांचं पॅकेजिंग खूप छान येतं. तुम्ही बघाल तर हे गुंता होऊ नये म्हणून ह्यांनी अशी मागे पिशवी घालून दिलेली असते, जेणेकरून 2 मंगळसूत्र एकात एक अडकणार नाही. ज्याची चेन कारण की नाजूक असते खूप, तर ते तुटू शकतं, तर त्याच्यासाठी त्यांनी तशा प्रकारे अरेंजमेंट करून दिलेली असते. फक्त मंगळसूत्र जेव्हा आपण घेतो तेव्हा ते परत ठेवताना, वापरून झाल्यानंतर परत ठेवताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण की जर तुम्ही उघड्यावरती तसंच टाकलं तर त्याचा कलर फेड होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते व्यवस्थित पॅक करून ठेवा. ते खूप दिवस टिकतात आणि तुम्ही ते परत परत वापरू शकता. जर हे बघाल तर हे चेन टाईपमध्ये मोडतं आहे. ह्याला खूप चेन आहे आणि काळे मणी थोडेसे कमी आहेत. तर हे बघा मी पिशवीतून काढलेलं आहे. तुम्ही बघाल तर वरती पूर्ण चेन आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय की काळे मणी आहेत. त्याच्यानंतर परत चेन आहे, थोडेसे काळे मणी आहेत आणि नंतर पेंडंट आहे. तर हे पेंडंट स्टाईलमध्ये जे लेटेस्ट ट्रेंडिंग आहे त्याच्यामध्ये मोडतं हे मंगळसूत्र. हे पण अगदी छान असं दिसतं. खूप मस्त असा लुक येतो याच्यामुळे. आणि हे अराउंड 799ला 2 असे मंगळसूत्र मी घेतले होते आणि तसा 2चा सेटच येतो. तर ते खूप छान दिसतात ॲक्च्युली. त्यानंतर असाच अजून एक सेट मी घेतला होता, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर हा एक आहे सेट ॲक्च्युली. तर हे जे आहे आपलं हे नॉर्मलमध्येच वाटलं मला, एवढं काही नाही. पण हां, हे जे सेकंडवाला आहे हे अगदी खूप छान दिसतं आहे. ह्याच्यामध्ये सिल्वर गोल्डन याचं मिक्सचर तुम्हाला दिसतं आहे. मी ओपन करून दाखवते तुम्हाला. तर हे खूप नाजूक असतं, त्यामुळे याला नाजूक हाताळावं लागतं. एकदा गळ्यात घातल्यानंतर काही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा आपण त्याला हाताळतो तेव्हा याची खूप छान अशी काळजी घ्यावी लागते, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते. जर तुम्ही बघाल तर हे बघा, हे मंगळसूत्र आहे, हे समोरची बाजू आहे. तर याच्यावरती पूर्ण स्टोन दिसत असतील तुम्हाला. ह्याच्यावरती हे रिंग आहे ॲक्च्युली, ह्याच्यावरती पूर्ण स्टोन आहेत आणि ही जी समोरची बाजू आहे याच्यावरती सुद्धा स्टोन आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे 2 कलरमध्ये साकळ्या दिसत आहेत. एक गोल्डन आहे आणि एक सिल्वरमध्ये आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा 2 पोत आहेत काळ्या मण्यांच्या आणि वरती मणी आणि त्याच्यानंतर काळी मण्यांची पोत. अशा प्रकारे हे मंगळसूत्र आहे. हे सुद्धा अतिशय सुंदर असं दिसतं, खूप छान लुक येतो ह्याने. तुम्ही 1 पीस वगैरे जेव्हा घालता त्याच्यावेळी असे मंगळसूत्र घालू शकता. खूप छान असे दिसतात ह्या प्रकारचे मंगळसूत्र. त्याच्यानंतर जे सेकंड आहे ते मध्ये वेलासारखं पेंडंट आहे आणि लास्टला पूर्ण चेन आहे. तर तुम्ही बघाल तर स्टार्टिंगला थोडे काळे मणी आहेत, मध्ये पेंडंट आहे आणि मागे पूर्ण चेन आहे. तर हे चेन टाईपमध्ये मोडतं मंगळसूत्र. हे सुद्धा खूप छान दिसतं, म्हणजे मिनिमल लूक, कॅज्युअल लूक किंवा पार्टी वेअर, 1 पीस वगैरे जे तुम्ही वेस्टर्न वेअर आउटफिट्स आहेत त्या सगळ्यावरती हे मंगळसूत्र घालू शकतात. त्यानंतर तुम्ही जर बघाल जे मी गळ्यात घातलेलं आहे सध्या, ते सुद्धा अशाच प्रकारामध्ये मोडतं. तर याच्यामध्ये सुद्धा ही चेन आहे पूर्ण. हे काळ्या मण्यांची पोत आहे आणि त्यानंतर चेन आहे आणि नंतर 3 स्टोनमधले पेंडंट आहेत छोटे छोटे आणि त्याच्यामध्ये एक काळा मणी आहे. तर हे 3 पेंडंट आहेत ते सेपरेट आहेत. तुम्ही बघा, खूप छान असं नाजूक दिसतं हे आणि कुठल्याही फंक्शनमध्ये किंवा साडीवरती तुम्ही हे घालू शकता. खूप छान असं दिसतं. ऑफिसमध्ये सुद्धा हे मिनिमल लूक असल्यामुळं कॅज्युअल खूप छान दिसतं. तर अशा प्रकारचे मंगळसूत्र माझ्याकडे आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला माझं मंगळसूत्र कलेक्शन मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन गोष्टींसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.